पूर्ण वर्तमान काळानंतर नंतरचा जो काही चौथा प्रकार जो आहे तो आहे रीती वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळाचे आपण व्याख्याने उदाहरण तरी आपण अभ्यासलेलंच आहे. जसं मी पुस्तक वाचले आहे, तो मुलगा खेळला आहे, माळीने झाडाला पाणी दिले आहे, हे या प्रकारचे जसे वाक्यरचना आहे हे पूर्ण वर्तमान काळाची वाक्यरचना आपण इथं अभ्यासलेलं आहेच. तर आता आपल्याला चौथा जो काही वर्तमान काळाचा प्रकार आहे तो आपण इथं अभ्यासूया. रीती वर्तमान काळ. हा जो काही प्रकार आहे तर इंग्लिशमधील प्रकारापेक्षा पूर्णतः हा या ठिकाणी थोडासा वेगळा असणारा हा प्रकार इथं आहे. आणि आता यामध्ये रीती वर्तमान काळ म्हणजे नेमकं काय आहे त्याची व्याख्या समजून घेणं इथं आपल्याला आवश्यक आहे. अगोदर व्याख्या लिहून घ्या. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया वर्तमानात सतत घडत असल्याची वहिवाट किंवा रीत दिसून येत असेल तर त्या वाक्याचा काळ रीती वर्तमान काळ असतो. उदाहरण लिहून घेऊ आपण. मी पुस्तक वाचत असतो. तो मुलगा खेळत असतो. माळी झाडांना पाणी देत असतो. रीती वर्तमान काळ कशाला म्हणण्यात आलेला आहे तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया सतत चालू असण्याचा जो काही बोध होतो त्यास रीती वर्तमान काळ असं म्हणलेलं आहे. म्हणजेच रीती वर्तमान काळ म्हणजेच काय, वर्तमान काळामध्ये त्या क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया सतत चालू असण्याचा जो बोध होतो त्यास रीती वर्तमान काळ असं म्हणतात. किंवा त्याची रीत किंवा वहिवाट म्हणलेलं आहे. म्हणजे जसं पद्धत, रीत म्हणजे एखादी पद्धत, अशा प्रकारचं वहिवाट रीत असं शब्दप्रयोग आहे इथं. मी पुस्तक वाचत असतो असं म्हणलेलं आहे. मी पत्र लिहित असतो. मी गावाला जात असतो. मी जेवण करत असतो. मी दररोज धावत असतो. अशा प्रकारचे जे असेल. तो मुलगा खेळत असतो. माळी झाडांना पाणी देत असतो. मी पुस्तक वाचत असतो. म्हणजे पुस्तक वाचत असण्याची रीत, पद्धत
या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. मी पुस्तक वाचत असतो, मी पत्र लिहित असतो, अशा प्रकारचं ही जी काही रचना आहे म्हणजेच हे कशाची आहे तर रीती वर्तमान काळ हे वाक्याची रचना आहे. मी पुस्तक वाचत असतो, मी गावाला जात असतो. जाण्याची रीत वहिवाट, पुस्तक वाचण्याची रीत त्याची वहिवाट या वाक्यामधून आपल्याला दिसून येते. असं ज्या वाक्यामध्ये असेल त्यास आपण रीती वर्तमान काळ असं आपण म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी जसं इंग्रजीमध्ये पूर्ण म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आहे किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हणलं जातं, पण त्याच्यात थोडंसं जरा भिन्न प्रकारचा हा असणारा इथं रचना आहे. म्हणजेच ही रीती वर्तमान काळ जी आहे तर ही अशा प्रकारची वाक्यरचना असते. अनेकही उदाहरणं आपल्याला इथं सांगता येऊ शकतील. जसं मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला, मी गावाला जात असतो, मी पत्र लिहित असतो, मी जेवण करत असतो. अनेक प्रकारचे उदाहरणं, अनेक प्रकारचे. जसं इथं मी पुस्तक वाचत असतो असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची जी काही रचना आहे ती रीती वर्तमान काळाची रचना आहे किंवा वाक्यरचना आहे. या ठिकाणी आपण वर्तमान काळ प्रमुख म्हणजे मुख्य वर्तमान काळ म्हणजेच काय त्याची व्याख्या उदाहरणे आपण अभ्यासले. त्यानंतर वर्तमान काळामधील जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण साधा वर्तमान काळ, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि या ठिकाणी असणारा चौथा रीती वर्तमान काळ हाही इथं आपण घटक अभ्यासलेला आहे. म्हणजे वर्तमान काळाचे एकूण 4 जे काही उपप्रकार आहेत ते 4ही उपप्रकार आपण इथं अभ्यासून झालेले आहे. तर आता मुख्य जो काही प्रकार आहे तो पुढील जो प्रकार भूतकाळ असणारा तोही आपल्याला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. काळामधील दुसरा जो काही प्रकार आहे तो आहे भूतकाळ. प्रमुख प्रकारापैकी दुसरा जो प्रकार आहे तो भूतकाळाचा. आणि भूतकाळाची व्याख्या अगोदर आपण लिहून घेणं गरजेचं आहे, व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. तर अगोदर व्याख्या लिहून घ्या. क्रियापदावरून क्रिया पूर्वी झाली असे जेव्हा समजते. क्रियापदावरून क्रिया पूर्वी झाली असे जेव्हा समजते तेव्हा क्रियापद भूतकाळी असते. तेव्हा क्रियापद भूतकाळी असते. क्रियापदावरून क्रियापूर्वी झाली असे जेव्हा समजते तेव्हा क्रियापद भूतकाळी असते. आता भूतकाळ कशाला म्हणायचं आहे तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली गेलेली आहे, पूर्वी झालेली आहे किंवा क्रिया घडून गेलेली आहे असं ज्या क्रियापदाच्या रूपावरून कळतं तेव्हा ते क्रियापदाचं रूप किंवा क्रियापद भूतकाळी आहे असं म्हणलं जातं किंवा ते वाक्य भूतकाळाचं आहे असं इथं म्हणण्यात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता भूतकाळामध्ये म्हणजे काही उदाहरण आपल्याला सांगायचे असतील तर मी पुस्तक वाचलो किंवा मी पुस्तक वाचत होतो, मी गावाला गेलो होतो. अनेक अशी उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतील. अशा प्रकारचे उदाहरणं ही सर्व भूतकाळाची उदाहरणं आहेत. तर आता भूतकाळाच्या जो काही प्रकार आहे त्यामधील भूतकाळाचे जे काही उपप्रकार आहेत त्यामधील पहिला जो उपप्रकार आहे तो आहे साधा भूतकाळाचा. तो आपण इथं घेऊन घेऊया. साधा भूतकाळ. साधा भूतकाळ
साधा भूतकाळाची व्याख्या क्रिया नुकतीच घडली, क्रिया नुकतीच घडली असा बोध होतो, क्रिया नुकतीच घडली असा बोध होतो, तेव्हा त्यास साधा भूतकाळ असे म्हणतात, तेव्हा त्यास साधा भूतकाळ असे म्हणतात. बघा, साधा भूतकाळ म्हणजेच काय? क्रिया नुकतीच घडली आहे असा ज्यावरून बोध होतो त्यास साधा भूतकाळ असं म्हणलं जातं. आता मी पुस्तक वाचले किंवा मी पुस्तक वाचलो, आपण असं जसं म्हणतो तशा प्रकारचं मी पत्र लिहिले. उदाहरणामध्ये मी पुस्तक वाचले, मी पुस्तक वाचले, मी पत्र लिहिले. मी पुस्तक वाचले, मी पत्र लिहिले, हे इथं वाक्य आहेत. बघा, मी पुस्तक वाचले म्हणजे ते पुस्तक मी वाचलं, पूर्ण झालेलं आहे, ती क्रिया पूर्ण झाली असं ज्या ठिकाणी दिसून येतं त्यास आपण साधा भूतकाळ असं आपण म्हणतो. मी पुस्तक वाचले, मी पत्र लिहिले, अशा प्रकारची रचना, यास आपण साधा भूतकाळ असं आपण इथं म्हणतो. यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे चालू किंवा अपूर्ण भूतकाळाचा. दुसरा जो प्रकार आहे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. चालू किंवा अपूर्ण भूतकाळाची व्याख्या अगोदर आपण इथे लिहून घेऊया. क्रिया भूतकाळात चालू असण्याचा, क्रिया भूतकाळात चालू असण्याचा अर्थबोध होतो, तेव्हा त्यास चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात. तेव्हा त्यास चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात. चालू किंवा अपूर्ण भूतकाळ म्हणजेच काय? क्रिया भूतकाळात चालू असण्याचा अर्थबोध होतो तेव्हा त्यास चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात. म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया चालू असण्याचा बोध, भूतकाळामध्ये ती क्रिया चालूच आहे, अजून ती पूर्ण झालेली नाही, अपूर्णच आहे, अशा प्रकारचा जो बोध होतो त्यास चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असं म्हणलं जातं. म्हणजेच भूतकाळाच्या या काळामध्ये ती क्रिया चालूच असणार आहे, ती आणखी पूर्ण झालेली नाही आहे, ती क्रिया अजून चालू असण्याचाच बोध होणार आहे, ती क्रिया चालूच आहे असं त्या क्रियापदाच्या रचनेवरून किंवा क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कळतं. तेव्हा त्यास आपण त्याला चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असं आपण म्हणतो. काही उदाहरण आपण इथं लिहून घेऊया. उदाहरणामध्ये उदाहरण क्रमांक 1, मी पुस्तक वाचत होतो.
मी पुस्तक वाचत होतो. दुसरं आहे मी पत्र लिहित होतो. मी पत्र लिहित होतो. तिसरं उदाहरण आहे तो मुलगा खेळत होता. तो मुलगा खेळत होता. आता हे सर्व जे काही वाक्यरचना आहे बघा, मी पुस्तक वाचत होतो, मी पत्र लिहित होतो, तो मुलगा खेळत होता. अशा प्रकारची रचना आहे. म्हणजे या क्रियापदाचं जे काही रूप आहे यावरून क्रिया भूतकाळामध्ये चालूच आहे, भूतकाळामध्ये क्रिया आणखी पूर्ण झालेली नाही हे या वाक्यावरून समजतं. म्हणजे मी पुस्तक वाचत होतो, आणखी मी पुस्तक वाचतच होतो, अजून वाचायचं चालूच होतं माझं. मी पत्र लिहित होतो, माझं पत्र लिहिणं आणखी चालूच होतं, मी पत्र लिहितच होतो अजून. तो मुलगा खेळत होता, तो मुलगा खेळत होता, आणखी त्याची खेळण्याची जी क्रिया आहे ती अजून चालूच होती. अशा प्रकारचं जे काही ही रचना आहे यास आपण अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असं म्हणतो आपण. इथं हे झाले चालू किंवा अपूर्ण भूतकाळाचे काही उदाहरणं आणि व्याख्या आपण इथं अभ्यासलेली आहे. तर या वरील जे काही प्रकार आपण शिकलेलो आहोत तर त्या सर्व प्रकारांचे आपण 5-5 आपल्या मनाने नवीन वाक्य आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. आता चालू किंवा अपूर्ण भूतकाळाच्या नंतर जो तिसरा जो प्रकार आहे पूर्ण भूतकाळाचा, तोही प्रकार आपण इथं अभ्यासूया. तिसरा जो प्रकार आहे तो लिहून घ्या, पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ. अगोदर व्याख्या लिहून घेऊया. व्याख्या लिहा. क्रिया भूतकाळात पूर्ण झाल्याचा, क्रिया भूतकाळात पूर्ण झाल्याचा बोध होतो. क्रिया भूतकाळात पूर्ण झाल्याचा बोध होतो तेव्हा त्यास पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. तेव्हा त्यास पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. उदाहरण आपण इथं अगोदर लिहून घेऊ. मी पुस्तक वाचले होते. दुसरं उदाहरण आहे मी पत्र लिहिले होते. मी पत्र लिहिले होते. तिसरं जो आहे तो मुलगा खेळला होता. बघा या ठिकाणी 3 उदाहरणं आपण इथं लिहिलेली आहे. क्रिया भूतकाळात पूर्ण झाल्याचा बोध होतो तेव्हा त्यास पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. आता यामध्ये
पूर्ण भूतकाळाची व्याख्या काय सांगते की क्रिया जी आहे ती भूतकाळात पूर्ण झाल्याचा जो बोध होतो किंवा समजतं आपल्याला, त्यास आपण पूर्ण भूतकाळ असे आपण म्हणतो. आता या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल, मी पुस्तक वाचले होते, मी पत्र लिहिले होते, तो मुलगा खेळला होता. अशा प्रकारची ही रचना आहे. म्हणजेच मी पुस्तक वाचले होते, भूतकाळामध्ये त्यावेळेस क्रिया घडत असताना, म्हणजेच ते मी पूर्ण पुस्तक वाचून झालं होतं माझं, अशा प्रकारचा अर्थ इथे कळून येतो आपल्याला. मी पुस्तक वाचले होते, मी पत्र लिहिले होते, तो मुलगा खेळला होता. अशा प्रकारची ही वाक्यरचना आहे. इथे पहा, मी पुस्तक वाचले होते म्हणजे त्यावेळेस मी पुस्तक वाचून झालं होतं, माझं वाचलेलं होतं, माझी क्रिया पूर्ण झालेली होती. मी पत्र लिहिलं होतं, पत्र लिहून माझं इथं पूर्ण झालं होतं. अशी जी ही वाक्यरचना आहे, तर या वाक्यरचनेवरून आपल्या लक्षात येतं की ही भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झाल्याचा आपल्याला या ठिकाणी बोध होतो. म्हणून हे जी काही वाक्य आहेत किंवा जे उदाहरणं आहेत, हे उदाहरणं म्हणजे तिथं पूर्ण भूतकाळाची हे उदाहरणं आपल्या लक्षात येतात. म्हणजे भूतकाळामध्ये ही क्रिया पूर्ण झाल्याचा बोध आपल्याला इथं लक्षात येतो किंवा समजतं. म्हणून यास आपण पूर्ण भूतकाळ असं आपण म्हणतो. यामध्ये तिन्ही उदाहरणाचा आपण इथं विचार केला तर मी पुस्तक वाचले होते, मी पत्र लिहिले होते, तो मुलगा खेळला होता. म्हणजेच त्या वेळेस भूतकाळामध्ये ती क्रिया पूर्ण केल्याचा इथं बोध आपल्याला दिसून येतो. हे जे प्रकार आहेत भूतकाळामधील असणारे, तर हे तीन भूतकाळाचे उपप्रकार जे आहेत ते उपप्रकार आपण इथं अभ्यासलेला आहे. आता नंतरचा जो राहिलेला आहे चौथा जो प्रकार भूतकाळाचा, तो इथं आपण अभ्यासूया. नंतरचा जो प्रकार आहे चौथा भूतकाळामध्येच असलेला, जसे आपण वर्तमान काळामधील चौथा प्रकार जसा आपण अभ्यासलेला आहे, तशाच प्रकारचा इथं भूतकाळाचा असणारा चौथा प्रकार आहे रीती भूतकाळ. चौथा जो प्रकार आहे भूतकाळाचा तो आहे रीती भूतकाळ. अगोदर आपण त्याची व्याख्या लिहून इथं घेऊया. आता रीती भूतकाळाची व्याख्या बघा. क्रिया भूतकाळात सतत घडत असल्याची, क्रिया भूतकाळात सतत घडत असल्याची वहिवाट, क्रिया भूतकाळात सतत घडत असल्याची वहिवाट किंवा रीत दिसून येते तेव्हा त्यास रीती भूतकाळ असे म्हणतात. परत एकदा पहा. क्रिया भूतकाळात सतत घडत असल्याची वहिवाट किंवा रीत दिसून येते तेव्हा त्यास रीती भूतकाळ असे म्हणतात. आता रीती भूतकाळ म्हणजेच काय? भूतकाळामध्ये क्रिया सतत घडत असल्याची रीत किंवा वहिवाट, किंवा ज्याला आपण पद्धत असं म्हणतो, रीत म्हणतो, त्याची एक वहिवाट ही जेव्हा आपल्याला दिसून येते, समजते, तेव्हा त्यास रीती भूतकाळ असं म्हणलं जातं. म्हणजेच भूतकाळामध्ये जी क्रिया घडत आहे ती सतत घडत आहे, त्याची जी काही रीत आहे किंवा पद्धत आहे, वहिवाट आहे, ती आपल्याला समजते. त्यास आपण रीती भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असं आपण इथं म्हणतो. आता रीती भूतकाळाचे काही उदाहरण आपण इथं जर लिहून घेतलो तर त्याचा अर्थ आपल्याला समजण्यासाठी सोपा होऊ शकतो.
उदाहरणामध्ये उदाहरण क्रमांक 1, मी पुस्तक वाचत असे. मी पुस्तक वाचत असे. दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण, मी पत्र लिहित असे. मी पत्र लिहित असे. तिसरं उदाहरण आहे, तो मुलगा खेळत असे. तो मुलगा खेळत असे. आपण इथं 3 उदाहरण आपण इथं घेतलेले आहेत. आता हे 3 उदाहरणाचं अगोदर वाचन करून घेऊया आपण. बघा लक्ष द्या. मी पुस्तक वाचत असे. मी पत्र लिहित असे. तो मुलगा खेळत असे. अशा प्रकारचे ही रीती भूतकाळाची जी काही वाक्य रचना इथं आपण अभ्यासत आहोत. वर्तमान काळामध्ये आपण अभ्यासलेलं आहे, मी पुस्तक वाचत असतो असं वाक्य रचना होते. मी पुस्तक वाचत असतो किंवा तो मुलगा खेळत असतो. मी पुस्तक वाचत असतो असं होतं. पण इथं मी पुस्तक वाचत असे असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी भूतकाळामध्ये ती क्रिया सतत चालू असण्याचा या ठिकाणी बोध होतो. आपण रीती भूतकाळाची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. क्रिया भूतकाळात सतत घडत असल्याची वहिवाट किंवा रीत दिसून येते तेव्हा त्याच रीती भूतकाळ असे म्हणतो. म्हणजेच भूतकाळात ती क्रिया सतत चालू असण्याचा म्हणजे घडत असल्याची वहिवाट रीत इथं आपल्याला दिसून येते. मी पुस्तक वाचत असे म्हणजे भूतकाळामधली ही घटना आहे की मी पुस्तक वाचत असे. त्याची एक वहिवाट, तिची रीत, एक पद्धत या ठिकाणी या आपल्याला दिसून येते. मी पत्र लिहित असे म्हणजेच मी पत्र लिहित असे हे त्यावरून लक्षात येतं, त्या वाक्यावरून लक्षात येतं. म्हणजे ती वाचण्याची एक वहिवाट किंवा रीत, पद्धत या ठिकाणी आपल्याला दिसून येते, समजते. तिसरा वाक्य जो आहे, तो मुलगा खेळत असे असं म्हणण्यात आलेलं आहे. तो मुलगा खेळत असे असं आहे. म्हणजे ती भूतकाळामध्ये क्रिया हे चालू असण्याचा किंवा ती सतत क्रिया घडत असण्याचा अर्थबोध ज्या ठिकाणी होतो त्यास रीती भूतकाळ म्हणलं जातं. ही व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. रीती भूतकाळ म्हणजेच काय, तर भूतकाळामध्ये क्रिया सतत चालू असण्याचा किंवा सतत घडत असण्याचा जे काही वहिवाट असं म्हणण्यात आलं. रीत, वहिवाट, रीत, पद्धत या शब्दांचा अर्थ एकच. हे जे दर्शवलं जातं किंवा लक्षात येतं त्यास आपण रीती भूतकाळ असं आपण म्हणतो. रीती वर्तमान काळामध्ये काय होतं, मी पुस्तक वाचत असतो, मी गावाला जात असतो असं होतं. पण इथं मी पुस्तक वाचत असे, मी गावाला जात असे असं म्हणलेलं आहे. म्हणजे ते जाण्याची रीत, वहिवाट, इथं पद्धत या ठिकाणी या समजली जाते किंवा सांगितले जाते, लक्षात येते, अर्थबोध होतो. त्या सर्व शब्दांचा अर्थ एकच. तर या ठिकाणी रीती भूतकाळ म्हणजेच या त्या भूतकाळामध्ये जे काही क्रिया आहे ते सतत घडण्याचा किंवा घडत असण्याचा अर्थबोध होतो, त्यास रीती भूतकाळ असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण हे काळांचे जे काही आपण प्रकार आपण इथं अभ्यासत आहोत, जसं वर्तमान काळाचे काही प्रकार आणि भूतकाळाचे प्रकार, आपण वर्तमान काळ आणि भूतकाळ या दोन्ही
मुख्य काळांचे व्याख्या उदाहरणं ते आपण इथं अभ्यासलेलं आहे. तसेच यांचे उपप्रकार जे आहेत, वर्तमान काळाचे 4 उपप्रकार आणि भूतकाळाचे 4 उपप्रकार आपण इथं अभ्यासून इथं पूर्ण झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आपण प्रकार जे शिकलेले आहोत त्याचे प्रत्येकी तुम्ही ही व्याख्या उदाहरणं तर लिहून घ्यायचंच आहे. तसे मनाने प्रत्येकी किमान 5 तरी वाक्य तयार करायचं आहे, लिहायचं आहे आणि ते गृहपाठाच्या तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये, होमवर्कच्या नोटबुकमध्ये लिहून पूर्ण करावयाचं आहे. धन्यवाद.